कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर न करता मोसंबीचा ज्यूस कसा बनवायचा ते आपण चॅनलवर आज बघणार आहोत। तर तुमचं चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारचा ज्यूस आपल्याला मोसंबीचा काढायचा आहे, तर त्यासाठी आपण कशा प्रकारे तयारी करायची किंवा कमी वेळामध्ये झटपट ज्यूस कसा बनवायचा ते बघूया। कारण की ज्यूस बनवताना खूप भांडे भरतात आणि त्रासही खूप होतो, तर कंटाळा येतो, तर आपण बनवत नाही। तर तसं होऊ नये आणि मुलांना ज्यूस मिळावा आणि आपल्यालाही पाचक असा ज्यूस लवकर कसा बनवावा त्यासाठी ही ट्रिक आहे, तर तुम्ही नक्की बघा। माझ्याकडे अशा प्रकारचं स्टीलचं एक ज्यूसर आहे, ते आपण वापरणार आहोत। त्यामधून आपण ज्यूस कसा काढायचा ते शिकूया। अशाच प्रकारचं काचेचं सुद्धा मिळते, पण ज्यावेळेस लाईट नसेल किंवा आता कमी वेळ आहे तर ज्यूस कसा बनवायचा तर ते आपण आता बघूया। अशा प्रकारे मोसंबी आपल्याला कट करून घ्यायची आहे। कमी वेळामध्ये हा ज्यूस तयार होतो। प्रवासामध्येही तुम्ही हे ज्यूसर घेऊन जाऊ शकता। छोट्या मुलांना जेव्हा आपण ज्यूस देतो ते मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा इतरही साहित्यानं आपण काढून देतो, तर ते छान नसतं। तर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सर्व अद्रक लसूण वगैरे काढतो किंवा वेगळाही पॉट असेल तरीही त्याची चव ही बदलते। तर अशा प्रकारे जर तुम्ही ज्यूस काढलं तर कुठल्याही प्रकारे आपली चव बदलणार नाही। ऑर्गॅनिक आणि एकदम छान अशा प्रकारे आपला ज्यूस तयार होईल। तर अशा आपल्याला कट करून हे ज्यूसरच्या साहाय्याने आपल्याला ज्यूस काढायचा आहे। कुठलेही बी यामध्ये जाणार नाहीत, याला होल आहेत, त्यामधून रस ऑटोमॅटिक खाली होतो। तर मोठी मोसंबी असेल तर तुम्ही वरूनही दाबून अशा प्रकारे छान ज्यूस काढू शकता। म्हणजे जे आतमधील सर्व रस आहे तो कुठेही वाया न जाता आपल्या पॉटमध्ये येईल। बिया ह्या एका बाजूला निघून जातात, कुठेही कटकट नाही, काही नाही। आपल्याला कुठलंही साधन वापरता हे असा ज्यूस मिळतो। तर पॉटही छान आहे, आतमध्ये तुम्हाला 2 ते 3 वेळा केलं तरी भरपूर ज्यूस निघू शकतो। एका वेळेस तुम्ही भरपूर मोसंबीचा ज्यूस तयार करू शकता। झटपट होणारा हा पाचक ज्यूस तुम्हाला आवडेलच नक्कीच। तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबही चॅनलला नक्की करा। यामध्ये इथे काळं मीठ मी टाकलेलं आहे, त्यानंतर 1 चम्मच साखर टाकायची आहे। कडवटपणा जाण्यासाठी किंवा पाचक असण्यासाठी हे आवश्यक आहे। 2 आईस क्यूब टाकून आपण अशा प्रकारे ढवळून घेऊया। आपला छान लाईम ज्यूस किंवा स्वीट लाईम ज्यूस तयार आहे। तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडल्यास नक्की लाईक करा आणि ही ट्रिक आवडल्यास नक्की सर्वांना शेअरसुद्धा करा। छोट्या मुलांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे। थँक्यू।